राम मंदिरातील गर्भगृहात आपल्याला प्रवेश नाकारण्यात आला असा आरोप वर्ध्यातील माजी खासदार रामदास तडस यांनी केलेला आहे। वर्ध्यातील राम मंदिरातील ही घटना आहे। मंदिराच्या बाहेरून दर्शन घेऊन परतल्याचं रामदास तडस यांनी सांगितलेलं आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। राम मंदिरातील गर्भगृहात आपल्याला प्रवेश नाकारण्यात आल्याचं रामदास तडस यांनी म्हटलेलं आहे। वर्ध्यातील राम मंदिरातील ही घटना आहे। मंदिराच्या बाहेरून दर्शन घेऊन परतल्याचं तडस यांनी सांगितलेलं आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। आज रामनवमीचा उत्सव सगळीकडे साजरा होत असतानाच बाहेरून दर्शन घेऊन परतलो असं रामदास तडस यांनी म्हटलंय। राम मंदिरातील गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचं यावेळी रामदास तडस यांनी हा आरोप केलेला आहे। वर्ध्यात ही घटना घडलेली आहे। रामदास तडस यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। रामनवमी निमित्त आज सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे, तर दुसरीकडे शोभायात्रा निघतायत। तर स्वतः ते रामनवमी निमित्त मंदिरात दर्शनासाठी सकाळी गेलेले होते आणि मंदिरात गेले असताना त्यांना गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलेला आहे। वर्ध्यातील राम मंदिरातील ही घटना आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मिलिंद। नेमकं काय घडलंय? नक्कीच आज रामनवमीचा दिवस होता आणि आजच्या दिवशी वर्ध्याचे माजी खासदार रामदास तडस हे देवडीच्या राम मंदिरामध्ये गर्भगृहाचे दर्शन करायला गेले होते। मात्र गर्भगृहामध्ये गेले असताना त्यांना पुजारींनी तुम्ही बाहेरच थांबा, तुम्हाला आतमध्ये प्रवेश नाही गर्भगृहामध्ये अशी बतावणी करून सांगण्यात आला आणि त्यामुळे त्यांना गर्भगृहामध्ये प्रवेश दिला नाही। त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते आणि गावकरी संतप्त पुजारीवर संतप्त झाले आणि कोणताही वाद नको म्हणून माजी खासदार रामदास तडस यांनी या ठिकाणी बाहेर पडले। मात्र या ठिकाणी हा रामदास तडस अतिशय नाराज झालेले आहे। रामदास तडस जे माजी खासदार आहे त्यांचा असा आरोप आहे की पुजारी हा एक दिवस येतो मंदिरामध्ये आणि अशा पद्धतीची वागणूक आम्हाला देतो, त्यामुळे मी संतप्त नाराज झालेला आहे। मिलिंद अगदी स्वतः माजी खासदार रामदास तडस आपल्या बरोबर जोडले गेलेले। सर, काय घडलंय नेमकं आज सकाळी? नाही, काल आपलं आज सकाळी 10 वाजता राम मंदिर आमच्या इथं फार जुनं राम मंदिर आहे, त्या ठिकाणी मी दर्शनाला गेलो। मिसेस होती, काही कार्यकर्ते होते आणि दरवर्षी मी जातोच। माझी आस्था आहे, राम सर्वेच्या हृदयात आहे, अगदी त्याप्रमाणे मी जातो दरवर्षी आणि गेल्यानंतर दर्शन करतो आणि मग बाकी कार्यक्रमाला जातो। पण यावर्षी जरा मला थोडं वेगळं वाटलं, कारण मंदिरात गेल्यानंतर मूर्तीची पूजा करण्याकरता मनाई, कारण ते म्हणजे मूर्तीची पूजा तुम्ही करू शकत नाही, तुम्ही दुरून दर्शन घ्या सर्वजण। मी म्हणजे तर गर्दी नाही, काही नाही, दरवर्षी आम्ही येतो। आणि तो पुजारी तिथचा ट्रस्टी होता आणि तो पुण्याला राहते, फक्त रामनवमीला तिथे येते। त्याला सगळ्यांनी सांगितले की बाबा सर्व या दिवशी सर्व मंदिरे खुलं करत राहते आणि सर्वजण मूर्तीची पूजा करते, तुम्ही कशाला मनाई करता? नाही म्हणे, मला अधिकार आहे। आणि थोडीशी वादावादी होत होती तर मग मी सर्वांना समजवलं, म्हणलं चांगल्या दिवसात आपण करणं बरोबर नाही, कारण ज्या आस्थेनं आपण या ठिकाणी येतो आणि आज देशाच्या पातळीवर रामनवमी गाजत आहे। रामनवमीला आपण रामाचं दर्शन करायसाठी आलो, इथं वाद करायसाठी आलो नाही, त्यामुळे आम्ही मग तिथं सर्वांना समजवलं, घरून दर्शन घेतलं आणि निघून आलो। निश्चित, खूप खूप धन्यवाद। रामदास तडस माजी खासदार आपल्या बरोबर जोडले गेलेले होते। राम मंदिरातील गर्भगृहात त्यांना सकाळी प्रवेश नाकारलेला आहे आणि त्यांनी बाहेरूनच मग दर्शन घेतलं आणि ते तिथून निघून आलेले आहे।